आमची तर झोप उडवलीच आहे, पण स्वतःही जागत बसल्यात बाईसाहेब. आपण दुसऱ्याच्या घरात राहतो, घरातल्या वस्तूंना त्यांना विचारल्याशिवाय हात लावू नये असली काही पद्धतच नाही. सगळ्या वस्तू आपापल्या हव्या तशा विस्कटून टाकायच्या. हे बघ रमे, हे असलं काही माझ्या घरात चालणार नाही अजिबात. मला घरातली एकही वस्तू इकडची तिकडे केलेली चालत नाही. तुला जमत असेल तर राहा, नाही तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालू पड बघू. तुझं काय ते हरवलेलं ना घर, ते शोध आणि जा बाई घरी एकदाची तुझ्या. जाऊ, पण कोणत्या तोंडाने जाऊ? निरंजन, 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 निरंजन. निरंजन, रमा, फिल्मी, सगळंच फिल्मी आहे हो. मग सांगतो साहेब, माझ्या आयुष्यात माझ्या लाईफ मध्ये ही केस अशी केस पहिल्यांदाच ऐकतोय. या गाजर का? नाही नको. ताई या गाजर का ना? नको. अहो गावची आहेत आमच्या. अहो गाजर खाल्ली ना की नजर कशी शार्प होते आणि सगळं कसं स्पष्ट दिसायला लागतं. सॉरी सॉरी. तर तुम्ही म्हणालात की त्या जागेवर तुमचा वाडा होता जिथे यांची बिल्डिंग आहे आता. हो. तुम्ही तुमच्या घरी फोन केला तर तो रॉंग नंबर सांगतोय. ही पर्स आणि टेलिफोन डायरी व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरं काही नाही. आयडी नाही, नवऱ्याचा किंवा मुलांचा फोटोही नाहीये. मला एक सांगा, तुमचा नवरा कुठे नोकरी करतो? मुलांना कुठल्या शाळेत टाकलंय? म्हणजे नवऱ्याच्या कंपनीतला किंवा मुलांच्या शाळेतला फोन वगैरे असेलच ना तुमच्याकडे? नाही म्हणजे मला माहिती आहे कुठे जायचे, पण मला नंबर नाही माहिती हो तिथला. असं तुम्हाला ओळखणार कोणीतरी असेलच ना तिथे राहणार. ओळखीचं सगळंच अनोळखी झालंय हो. सगळंच फिल्मी आहे, सगळंच फिल्मी आहे. म्हणजे घ्या ना गाजर, खा ना, घ्या. अहो आमच्या गावच्या मळ्यातली आहेत ही गाजर. गावात. हा आई, तुमचं गाव कुठलं? म्हणजे माहेरचा कोणीतरी असेलच ना माणूस तुमच्या ओळखीचा. माहेर, पण आता तिथे कोणीच नाही आहे. कोणी नाही? अहो असं कसं होईल? माझी आई मी लहान असतानाच गेली हो. कॅन्सर होता तिला. आणि मग वडील गेले माझं लग्न झाल्यानंतर. मग भावंड असतील ना? एक भाऊ आहे, होता. तो 12 वर्षापूर्वीच पळून गेला. पळून गेला? साहेब, ओ हे सगळंच फिल्मी आहे हो. हे भाऊ साहेब, मला आता तुम्हीच सांगा की अशा परिस्थितीत असं कसं शोधून काढणार यांचं घरदार किंवा फॅमिली? सांगा. हो म्हणजे मलाही माहिती नाहीये, म्हणून तर मी यांना तुमच्याकडे घेऊन आलोय. माझं तर ना आता डोकंच काही चालेना.
सारखं डोकं दुखत असतो. डॉक्टर म्हणे तुम्हाला अर्धशिशीचा त्रास. आता बोला, तुम्हाला आहे का हो कुठली मेडिकल हिस्ट्री? म्हणजे लहानपणी डोक्यावर पडला, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, किंवा आता कुठली डोक्याची ट्रीटमेंट वगैरे? काय म्हणायचंय तुम्हाला? मला वेड लागलंय? वेडी आहे मी? नाही 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 ताई ताई, तसं नाही तसं नाही साहेब. आता एन्क्वायरी करायच्या म्हटल्यावरती हे सगळं विचारावंच लागतं ना. आणि त्यात तुमची ही फिल्मी केस. बघा, मी तुमचा फोटो काढून घेतलाय, म्हणजे तो नेटवर्क करून आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला पाठवेन सगळ्या. काय आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला आणि मुलाला शोधताय म्हटल्यावरती तेही तुम्हाला शोधत असतीलच ना, कुठल्या तरी चौकीत गेले असतीलच ना, म्हणून म्हटलं. हां, सापडतील, मी फुल शोध घेईन त्यांचा. हां, या तुम्ही आता निघालात तरी चालेल. मॅडम, अहो ताई काय झालं, जास्त टेन्शन घेऊ नका. अहो मी म्हटलं ना, मी शोधून काढेन त्यांना. या. कुठे निघू? कुठे जाऊ मी? चला. रुको रुको. शंकर? शंकर? शंकर नाही, गंगा प्रसाद. चला चला. अर्धा किलो दे. अहो आमच्या घराचं गेट बडवत होती ती, यांनी तर असा जोरात दम दिलाय ना की घाबरून पळूनच गेली म्हणे ती. हो ना, खरं तर मी सुद्धा आवाज ऐकला होता, पण मी आणि मोनू एकटेच असतो ना, म्हटलं नसत्या फंदात कशाला पडायचं उगाच. अहो मी आणि निरंजन दोघंच असतो घरात, पण आमच्या निरंजनला समाजसेवेची भारी हौस. आता गेलेत दोघं जण कुठेतरी बाहेर. काय हो, दिसायला तरी बरी आहे का ती? बरी कसली आलीये, मला तर वेडीच वाटली. तरी पण काळजी घ्या हो, निरंजनची आई. लालमाट द्या. निरंजन, कुठे गेलास न सांगता? हा, अगं तू गाढ झोपली होती साई. मग रमा मॅडमच म्हणाल्या की नको उगाच तुला त्रास द्यायला, म्हणून मग आम्ही दोघं. जो व्हायचा तो त्रास झालाच मला. कुठे गेला होतात फिरायला? अगं फिरायला नाही, पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? हा, म्हणजे पोलिसांना कळवायला हवं ना. सिद्धार्थ पण म्हणाला की तू एकदा जाऊन ये. मग सापडलं का घरीच? नाही, पण सगळा सगळा प्रकार सांगून आलोय. पोलीस म्हणालेत की काही तपास लागला तर कळवतो म्हणून. मग 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 काय, म्हणजे पोलीस कळवेपर्यंत वाट बघावीच लागेल ना. मग
तोपर्यंत कुठं वाट बघणार आहे ही? कुठे म्हणजे म्हणजे तोवर आपल्याकडेच राहू दे ना यांना. अरे पण हे बघा आई, तू तू काळजी करू नकोस. लवकरच तपास लागेल. मी आहे ना. तू कसला आहेस? आत्ता तासाभरात ऑफिसला निघून जाशील. नाही जाणार, नाही जाणार म्हणजे? कारण आज माझी सुट्टी आहे. आज मला सुट्टी आहे. रमा मॅडम, चल. आई, चल तू पण. आपण वर जाऊन बोलूया. हं? चला या. मंगलची जागा घेणारे असं दिसतंय. उशे, वाटेल ते बोलू नकोस हा. उषा, वहिनी, विनोदाचा भाग सोडा, पण मला खरंच तुमची काळजी वाटते. आणि आमचे दादा तर कायम म्हणायचे की या असल्या बायका घरच्यांना भुरळ पाडून घरात घुसतात आणि घरदार लुटून पसार होतात पुन्हा दुसरी शिकार करायला. हो ना. आणि तसा आपला निरंजन भोळसटच आहे बाई. मंगलचा अनुभव आहेच की. प्रत्येक वेळी तिचं नाव घेतलंच पाहिजे का? बरं राहिलं, नाही घेणार, पण तुम्ही काळजी घ्या हा. आई, असं चोरून नको बघूस. तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत. सॉरी, मला माहित नव्हतं. अरे तुम्ही, मला वाटलं आई आली आहे. या नाही, काही हवं होतं का? जे मला हवंय ते मिळेल असं वाटत तरी नाहीये. तुम्ही कायम असं गोड बोलता का? आणि तुम्ही नेहमी कपडे असेच कपाटात कोणता का? अभयला सवय आहे, नेहमी कपडे असेच कपाटात खोमतो. कमाल आहे नाही? घडी घालायला वेळ द्यावा लागतो, प्रेमानं मायेनं करावं लागतं. पण तीच घडी विस्कटायला एक क्षणही लागत नाही. एका क्षणात सूर्यापुढे अंधार साचतो, गढूळ होऊन जातं सारं. आपलं असणारं सारं काही दिसेनासं होतं. दोघं आतमध्ये आहेत की काय? काय बोलतायत काहीच कळत नाहीये. तर साठी काकू म्हणत होत्या तेच खरं आहे. त्या रमाला मी गरीब बिचारी समजत होते, पण ही ना जास्त शहाणी निघाली. निरंजनशी बोलायलाच पाहिजे सगळं. निरंजन, निरंजन. हॅलो.
काय गाई कशाला बोलवलंस? कशाला बोलवलंस म्हणजे? आता काही बोलवायचं पण नाही का तुला मी? अगं मी बोललो का तरी काही? हेच, जिथे हवंय तिथे बोलायचं नाही, नको तिथे बोलायचं आणि अशी ही संकट ओढवून घ्यायची. आई काय बोलतेस तू नेमकं? स्पष्ट बोल ना. स्पष्टच बोलू आता. तुला म्हटलं होतं ना मदत करायला जाऊ नकोस म्हणून, तरी गेलास. त्याच्यामुळे घडतं हे सगळं. आत्ता आत्ता पोलिसांच्या एका भानगडीतून सुटलास आणि आता दुसऱ्या भानगडीत. हे बघ आई, मी कुठल्याही भानगडीत सापडलो नव्हतो. किंवा मंगल. नको, नाव नको घेऊस तिचं. त्यावेळी म्हटलं होतं तिला या घरात आणू नकोस, तेव्हाही ऐकलं नाहीस आणि आताही नाहीच. नाव घेऊ नको म्हणतेस आणि स्वतः सगळं जुनं उकरून काढते. चुकलं, चुकलं माझं. जुनं नको ना, आता नव्यावर बोलू. पोलीस म्हटले होते आम्ही सगळं बघून घेतो, मग कशाला आणलं हिला घरात? आधीच मला ती नको होती आणि आता तर शेजारी पाजारी पण चर्चा करायला लागलेत. आई अगं, पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत कुठे थांबणार होती ती? अरे कुठेही थांबली असती, पोलीस स्टेशन मध्ये थांबली असती, महिलाश्रमात गेली असती, नाही तर हिंडली असती रस्त्यावर. तुला काय घेणं देणं पडलंय तिचं? कोण लागते तुझी ती? बरोबर. इतरांशी देणं घेणं नसायलाच हवंय आपलं. नकोच विचार करायला आपण इतरांचा. अगं तेच सांगतोय मी तुला की तूही नको विचार करू शेजाऱ्या पाजाऱ्यांचा. अगं माझा विचार कर ना. हे बघ, मला जे योग्य वाटतंय ते मी करतोय आणि तुला या सगळ्याचा त्रास होणार नाही याची मी पूर्ण खबरदारी घेईन. आतापर्यंत तुझाच विचार केलाय रे. आता जे काही थोडंफार आयुष्य उरलंय ना, ते सुद्धा तुझाच विचार करण्यात घालवते. जे तुला योग्य वाटतंय ना ते तू कर, पण मला काय वाटतंय याचा विचार मी मरेपर्यंत करू नकोस. आई अगं, मरणाबिरणाच्या गोष्टी नको करूच. जे तू करतोयस ते तुला योग्य वाटतंय ना, मग हे असं बोलणं मला योग्य वाटतंय. मी ते बोलणार. अगं आई, रमा मॅडम, रमा मॅडम. आईचं बोलणं ऐकलं नसेल ना तिने? रमा मॅडम, तुम्ही इथे आहात? तुम्हाला वाटलं मी निघून गेले? नाही म्हणजे हो, खरं खरं वाटलं तसं. आईंचं बोलणं मी ऐकलं. बरोबर आहेत त्या. मी कुठली कोण मलाच अजून कळत नाहीये, तर त्यांना कसं कळणार? त्यात मी या घरात ठाण मांडून बसले आहे. त्या जो विचार करतायत तो चुकीचा नाहीये. तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. माझ्या काळजीपोटी हे पोटी काळजी? अभयला वाटत असेल का माझी काळजी? तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी, इतकी मदत करताय, जणू आपली जुनी ओळख आहे, नातं आहे जुनं.
एका सख्या माणसाने सांभाळू नये इतकं मला सांभाळून घेत आहे. माझ्या घराचा शोध घेत आहे. तसं आबाही मला शोधत असेल का हो? हो, अर्थात ते इथेच कुठेतरी शोधत असणार तुम्हाला, मला खात्री आहे. मला आता असं अजिबात वाटत नाहीये. 2 रात्र बायको घराच्या बाहेर गायब आहे. एखादा असता तर दुसऱ्या क्षणी समोर येऊन उभा राहिला असता आणि म्हणाला असता की घाबरू नकोस, मी आहे. पण अभय कुठे आहे? दूर पर्यंत त्याची सावलीही नाही दिसत आहे मला. आणि एकतर ही गल्ली, ही जागा, हे जग माझ्या ओळखीचं असूनही अनोळखी आहे माझ्यासाठी. आणि लोकांनी गच्च भरलेल्या या शहरात एकटी पडली आहे. हे जे होतंय ते मी समजू शकतो. आपला साथीदार जेव्हा चालू असलेला डाव अर्धवट सोडून निघून जातो आणि उरलेला खेळ नुसता आपण बघत बसतो, त्यावेळी त्याचं काय होतं, नेमकं काय होतं हे समजू शकतं मला. मला माफ करा. आपण जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून माझ्याबद्दलच बोलते मी. तुमच्याबद्दल काहीच माहिती नाहीये मला. मी आतमध्ये एक फोटो पाहिला होता. मंगल. हा? मंगल माझ्या बायकोचा फोटो आहे तो. मग ती आता नाहीये या जगात. काही नियतीचा खेळ आहे. नाही, ती जिथे आहे तिथून ती परत नाही येऊ शकत. आणि मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ नाही शकत.